नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत। विधानसभेचा रणसंग्राम सुरू होण्याआधीच महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार यावरून वाद रंगताना दिसत आहे। अशातच आता महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये महायुतीच्या मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या विधानाने हा वाद रंगण्याची शक्यता आहे। काय म्हणालेत नेमकं अजित पवार? महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून ठाकरे गट विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळत आहे। अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राष्ट्रवादीच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या चेहऱ्यावरून मोठे विधान केले आहे। महायुतीमध्ये कोणीही मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही। प्रथम बहुमताचा आकडा गाठणे हे राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि भाजपाचे मुख्य लक्ष आहे। त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत विचार करता येईल, मात्र मुख्यमंत्री महायुतीचाच होणार हे नक्की, असे अजित पवार म्हणाले। एकीकडे एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते करत आहेत, तर भाजपाकडूनही सत्ता मिळवण्याचा दावा केला जात आहे। अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या या विधानाने महायुतीमध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे। यावर आता शिवसेना शिंदे गट आणि भाजपाचे नेते काय भूमिका मांडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।